नमस्कार, MPSC बायोटिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण काही वन वर्ड्स पाहणार आहोत आणि त्यावर विचारलेले आयोगाने प्रश्न पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच याच्या आपण ते लक्षात कसं ठेवायचे भन्नाट ट्रिक्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, लेक्सिकोग्राफरचा अर्थ होतो वन हू कॉम्प्लाइज डिक्शनरी, म्हणजे डिक्शनरी लिहिणारा त्याला म्हणतात लेक्सिकोग्राफर। आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची बघा। ट्रिक अशी आहे की लेक्सी पेनाने संपूर्ण डिक्शनरी लिहून काढली। बघा, लेक्सी नावाची कंपनी आहे, त्या पेनाने संपूर्ण डिक्शनरी लिहून काढली। आता यावर आलेला प्रश्न पहा, वन हू कॉम्प्लाइज डिक्शनरी PSI 2013 त्याला काय म्हणतात? वन हू कॉम्प्लाइज डिक्शनरी, तर ते चार ऑप्शन आहेत त्याला। हे बघा, त्याला म्हणतात लेक्सिकोग्राफर असं म्हणतात त्याला। आणि कॅलिग्राफरचा अर्थ होतो सुंदर हस्ताक्षर। आता पुढचा शब्द पाहू। हे पहा, आता आपण काय केलेलं आहे, हे जे वन वर्ड आहेत हे SP बक्षीमधून घेतलेले आहेत, कारण SP बक्षी हे स्टँडर्ड बुक आहे। SP बक्षी आणि पालनसुरीतून घेतलेले आहेत। आणि त्या वन वर्डवर समजा उदाहरणार्थ हा काय प्लुटोक्रसी आपण वन वर्ड घेतला, कुठं 207 नंबरचा होता तो। याच्यामध्ये किती SP बक्षीमध्ये 207 नंबरला प्लुटोक्रसी हा शब्द होता, तो आपण लिहिला। तो लक्षात कसं ठेवायची त्याची ट्रिक लिहिली आणि त्या शब्दावर आयोगाने कुठं आणि किती वेळेस प्रश्न विचारले ते संपूर्ण घेतलेले। प्लुटोक्रसीवर असिस्टंट 2015ला प्रश्न विचारला होता। त्यानंतर प्लुटोक्रसीवर PSI 1986ला प्रश्न विचारला होता। म्हणजे अशा प्रकारे आपण तो शब्द घेतलेला आहे, परत त्या शब्दाची ट्रिक्स केलेली लक्षात ठेवण्यासाठी, आणि त्या शब्दावरच आयोगाने आतापर्यंत किती वेळेस प्रश्न विचारलेले आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। तर बघा, अशी संपूर्ण PDF बनवलेली आहे। आणि जर ही PDF पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता, 84 21 90 83 84। तसेच MPSC बायोट्रिक्स या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन केलं असेल तर जॉईन करा। तर पहा, प्लुटोक्रसी आता कसं लक्षात ठेवायचं। प्लुटोक्रसी म्हणजे काय? गव्हर्नमेंट बाय रिच पीपल। बघा, प्लुटोक्रसीचा अर्थ होतो गव्हर्नमेंट बाय रिच पीपल। तर याची ट्रिक बघा, इथं ट्रिक दिलेली आहे। ट्रिक आहे तर बघा, ट्रिक अशी आहे की प्लुटो ग्रहावर सर्व श्रीमंत लोकांनी गव्हर्नमेंट स्थापन केलं, ही आपली ट्रिक आहे। प्लुटो ग्रहावर सर्व श्रीमंत लोकांनी काय केलं? गव्हर्नमेंट स्थापन केलं। आता याच्यावर आलेले MPSC क्वेश्चन पहा। प्लुटोक्रसी इज, बघा रिकामी जागा, काय? गव्हर्नमेंट बाय रिच पीपल, गव्हर्नमेंट बाय नोबल्स, गव्हर्नमेंट बाय ऑफिशियल्स, गव्हर्नमेंट बाय पीपल। असिस्टंट 15ला बघा प्लुटोक्रसी, तर याचा आन्सर काय? 1, म्हणजेच गव्हर्नमेंट बाय रिच पीपल। कारण आपण ट्रिक काय केलेली, संपूर्ण रिच लोक, पृथ्वीवरील संपूर्ण रिच लोक प्लुटो ग्रहावर गेले आणि तिथे त्यांनी गव्हर्नमेंट स्थापन केलं। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न त्याच्यावरच, चूज द ॲक्युरेट मिनिंग ऑफ प्लुटोक्रसी PSI 1986। बघा, प्लुटोक्रसी खाली 4 ऑप्शन आहेत। 1 नंबर काय? पॉवर इन हँड्स ऑफ स्ट्रॉंग पीपल। 2 नंबर काय? पॉवर इन हँड्स ऑफ वेल्दी पीपल। वेल्दी म्हणजेच काय? रिच पीपल, म्हणून ऑप्शन 2 काय आहे? बरोबर आहे। तर अशा प्रकारे आपण संपूर्ण काय केलेले ट्रिक्स बनवलेले आहेत। इडियम आपलं वन वर्ड, इडियम फ्रेजेस, सिनोनिम, अँटोनिम संपूर्ण। इथं बघा अनार्ची, बघा अनार्ची म्हणजे काय? ॲब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट, म्हणजे अराजकता पसरणे। अराजकता म्हणजे गव्हर्नमेंट पाडणे, त्याला म्हणतात अनार्ची। याची ट्रिक काय केलेली बघा, अण्णा हजारे यांनी सरकार पाडले। सरकार कोणी पाडले? अण्णा हजारे यांनी सरकार पाडले। आणि यावर आलेला प्रश्न बघा, अ कम्प्लीट अब्सेन्स ऑफ लॉ अँड गव्हर्नमेंट PSI 2004, तर त्याला काय म्हणतात? अनार्ची। त्यानंतर बघा स्वान सॉंगचा अर्थ होतो लास्ट लिटररी वर्क, म्हणजे आयुष्यातील शेवटचे काम। आता ही स्वान सॉंग वन वर्ड कसा आलेला आहे ते सांगतो। याची ट्रिक बघा अगोदर। ट्रिक आहे स्वान म्हणजे हंस हा सॉंग गात असताना अचानक त्याचा श्वास घ्यायला त्रास झाला आणि तो मेला, म्हणून हे त्याचे शेवटचे गाणे होते। आता स्वान सॉंग म्हणजे लास्ट लिटररी वर्क, म्हणजे आयुष्यातील शेवटचे वर्क, ही वन वर्ड कशी आलेली सांगतो। तर स्वान म्हणजे हंस, एक ती कहाणी आहे, अशी इमॅजिनरी कहाणी आहे। त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की हंस नावाचा जो पक्षी आहे तो शेवटी, आयुष्याच्या शेवटी ज्यावेळेस तो मरत असतो त्यावेळेसच गाणं गातो, त्यावेळेसच सॉंग गातो, म्हणून स्वान सॉंग म्हणजे लास्ट लिटररी वर्क अशी ती वन वर्ड आहे। आणि यावर आलेला प्रश्न पहा। प्रश्न काय? MPSC प्रश्न, द फायनल परफॉर्मन्स ऑफ
पर्सन्स करिअर म्हणजे माणसाच्या आयुष्यातील शेवटचं काम हा 2 वेळेस आलेला आहे बघा. गट क 2019 आणि PSI 2017. तर याचा आन्सर काय? स्वान सॉन्ग. आता सर्वात महत्त्वाचा वनवर्ड दाखवतो तुम्हाला, तो म्हणजे स्टॉईक. STOIC स्टॉईक. आता स्टॉईकचा अर्थ होतो वन हू इज इनडिफरंट टू पेन ऑर प्लेजर. म्हणजे ज्याला दुःख, पीडा, हसतमुख सहन करणारा आहे तो, म्हणजे ज्याला दुःख आणि आनंद काहीच वाटत नाही. दुःख आणि आनंद बघा, MPSCचे पोराला दुःख आणि आनंद काहीच वाटत नाही. त्यांनी रिझल्ट जाऊन एवढे दुःख पाहिलेत की नंतर रिझल्ट आल्यानंतरही त्यांना एवढा काय आनंद वाटणार नाही. आता यावर तब्बल आयोगाने 4 वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. ते 4 म्हणजे आपण कसं केलेलं आहे बघा. आता हा जो स्टॉईक आहे, हा स्टॉईक शब्द पालनसुरी आणि आपलं SP बक्षीमध्ये 79 नंबरला होता. तो आपण घेतला, त्याची ट्रिक पण लिहिली लक्षात ठेवण्यासाठी, आणि त्यावर MPSCने कुठं आणि किती वेळेस प्रश्न विचारलेले ते सगळे प्रश्न आपण त्याच्या खाली घेतलेले आहेत. बघा, हा स्टॉईक शब्द इथे वाचला, परत त्याच्यावर आलेले 4 प्रश्न पाहिले वेगवेगळे बघा. ASO 17, PSI 17, असिस्टंट 14 आणि PSI 1989. एवढे जर 4 प्रश्न पाहिले तर तो विसरल का सांगा बरं? विसरल का तो आपल्या याच्यातून? परीक्षापर्यंत तरी विसरल का? नंतर विसरला तर विसरू द्या, पण परीक्षेपर्यंत तरी विसरल का? तर नाहीच विसरणार. त्यामुळे अशी खतरनाक अशी आपण ट्रिक्सची PDF बनवलेली आहे आणि एवढी भारी ती रचना केलेली आहे. जर PDF पाहिजे असेल तर ते मागचा नंबर सांगितला होता मी तुम्हाला, 84 21 90 83 84, या नंबरवर तुम्ही संपर्क करा. अगदी रिजनेबल दर ठेवलेला आहे. तर पहा, तब्बल 4 वेळेस प्रश्न आलेला, ते प्रश्न पाहू बघा. प्रश्न 1 नंबर 1 काय? ASO 17ला आला होता. हू शोज नो फिलिंग ऑफ डिसलाईक. म्हणजे ज्याला दुःख गिख काहीच वाटत नाही, तर त्याला म्हणतात स्टॉईक. त्यानंतर बघा, अ पर्सन इनडिफरंट टू प्लीजर अँड पेन. पेन म्हणजे दुःखच, प्लीजर म्हणजे सुख. म्हणजे सुख दुःखात तो नेहमी तटस्थ असतो. PSI 17ला तेच परत स्टॉईक. त्यानंतर अ पर्सन इनडिफरंट टू प्लेजर ऑर पेन म्हणजे सेम रिपीट बघा. असिस्टंट 14ला विचारला होता, तो रिपीट PSI 17ला झाला. सेम प्रश्न आहे, स्टॉईक. त्यानंतर बघा, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ स्टॉईक. तर बघा, जिथं ऑप्शनमध्ये होतं वरच्या 3 ठिकाणी स्टॉईक हा ऑप्शनमध्ये होता. 4थ्या प्रश्नात त्या ऑप्शनला धरून त्यांनी प्रश्न बनवला आहे आणि स्टॉईक म्हणजे काय खाली विचारलं आहे. तर बघा, स्टॉईक म्हणजे बघा, म्हणजे असे फिरून प्रश्न विचारला तरी आता आपल्याला परीक्षेत काय अडचण येणार नाही. बघा, चूज करेक्ट मिनिंग ऑफ स्टॉईक PSI 1989. तर याचा अर्थ काय? हू इज इनडिफरंट टू पेन ऑर प्लेजर. झालं. आता स्टॉईक कधीच आयुष्यभर विसरणार नाही. तर अशा प्रकारे आपण ही PDF बनवलेली आहे. अशी प्रत्येक याची बनवलेली आहे. सिनोनिमची वेगळी आहे, अँटोनिमची वेगळी आहे, वनवर्डची वेगळी आहे, कन्फ्यूज वर्डची वेगळी आहे, इडियम फ्रेजेसची वेगळी आहे. संपूर्ण PDF आपल्याकडे आहेत. ते जर हवे असतील तर 84 21 90 83 84 संपर्क करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.